मागील 4-5 दिवसांपासून विविध आंबेडकरी चळवळीचे मला कॉल्स आले. खूप काही विनंती त्यांनी केली की आमच्या सामाजिक न्याय भवनामध्ये इथं महानगरपालिकेने मोबाईल टॉयलेट्स इथं स्थापित करत आहे. त्यामुळे इथं आमच्या दरवर्षीप्रमाणे इथं सर्व आंबेडकरी जे अनुयायी इथं 10 लाखापेक्षा जास्त लोक पूर्ण महाराष्ट्रातून पूर्ण भारतातून इथं येतात आणि त्यांची सुविधा इथं सामाजिक न्याय विभागामध्ये झोपण्याची आणि जेवणाची आणि सर्व व्यवस्था इथं सामाजिक न्याय विभाग करतो आणि त्यांना सर्व आम्ही सुखसुविधा दरवर्षी देत असतो. पण ही मोबाईल टॉयलेटमुळे व्यवस्था आमची आली ती जी दरवर्षीची होती ते कुठेतरी विखुरण्यात आली आणि त्याबद्दल त्यांची भावना दुखावत होती. तो विषय घेऊन आम्ही काल जिल्ह्याचे पालकमंत्री यांना विषय सांगितला, त्यांनी कमिशनरला सांगितलं आणि आज इथं बैठक झाली आणि तो विषय मार्गी निघाला. कमिशनर साहेब NMC कमिशनर साहेबांना आम्ही समजून सांगितलं की आमच्या भावनेशी जुळलेला हा विभाग आहे. ही जागा तुम्ही जसं समजून राहिले का फक्त एक ऑफिस आहे, ते हे ऑफिस नाही तर आमच्याकरिता हा श्रद्धास्थान आहे आणि इथं टॉयलेट्स ठेवणं हे आम्हाला योग्य वाटत नाही. ते त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की इथून आम्ही त्यांना शिफ्ट करून दुसऱ्या ठिकाणी ठेवणार आहे, जेणेकरून दरवर्षीप्रमाणे जे कार्यक्रम ह्या सामाजिक न्याय विभागामध्ये अंतर्गत पटांगणामध्ये होत होते तसेच कार्यक्रम आम्ही ह्या वर्षीही करू. आणखी त्याला कसं चांगलं करता येईल त्याकरता आम्ही इथल्या डेप्युटी कमिशनर आणि असिस्टंट कमिशनर यांना पण सूचना केलेल्या आहे की इथं आणखी सुविधा करा, जेणेकरून सामाजिक न्याय विभागाची चांगली बाब ही महाराष्ट्रामध्ये गेल्या पाहिजे की इथं चांगली व्यवस्था होते. एवढंच आज ह्या प्रसंगी आम्ही सांगतो. ते सर्व आम्ही आता त्याच विषयावर बोललो. आता पण आम्ही डॉक्टर नितीन राऊत साहेब पण माझ्यासोबत होते. ते सर्व आम्ही पाहणी केलेली आहे आणि त्याचा जे त्रुटी आहे ते सर्व आम्ही NMC कमिशनरला सांगितलेलं आहे, सर्व सूचना केलेल्या आहे. निश्चितच वेळेच्या आतमध्ये सर्व सुविधा आम्ही त्या दरवर्षीप्रमाणे उपलब्ध करून देऊ.